जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। रेल्वे नोकरी व टेंडरच्या आमिषाने 1,39,00,000ची फसवणूक, 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंद। मिरज येथे रेल्वेत नोकरी लावण्याचे व टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 1,39,30,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही घटना दिनांक 10 जुलै 2023 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत घडली। या प्रकरणी उदय हावळे, सिकंदर बसरगी, मंजुनाथ नाटेकर, अजित सिंग उर्फ अभिजित कुमार आणि सुधीर सिंग अशी संशयित आरोपींची नावे आहेत। आरोपींनी स्वतःला रेल्वे विभागातील अधिकारी असल्याचे भासवून सचिन महावीर पाटील, राहणार गुलमोहर कॉलनी, MIDC मिरज यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून अक्षदा शीतलनाथ चौगले, रुबीना अकबर बेगम, अक्षय सुभाष चौगले, प्रताप सिंग जगताप, आरती खिचडे, सचिन माने, भूषण पाटील, गुलाब नबी सय्यद, निवास पाटील, सुशांत सनदी आणि सचिन निकम यांच्याकडून मोठी रक्कम घेतली। आरोपींनी रेल्वे विभागाचे बनावट जॉईनिंग लेटर तयार करून त्यावर बनावट शिक्के मारून ते खरे असल्याचे भासवले। तसेच अजित सिंग उर्फ अभिजित कुमार याने रेल्वेमध्ये औषध पुरवठ्याचे टेंडर मिळवून देतो असे सांगून फिर्यादी व सचिन महादेव पाटील यांच्याकडून 15 लाख रुपये RTGS व रोख स्वरूपात घेतले। एकूण 1,39,30,000 रुपये RTGS, UPI व रोख स्वरूपात स्वीकारून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।